वाढती लोकसंख्या आणि शहरांचा झपाट्याने होत असलेला विस्तार यामुळे रस्ते अपघातांचं प्रमाण हे चिंताजनक वाढत आहे। नाशिक शहर परिसरात 2025 मध्ये एकूण 862 अपघात झाले असून त्यात 197 जणांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये 160 पुरुष आणि 37 महिलांचा समावेश होता। ही आकडेवारी परिस्थितीची गंभीरता अधोरेखित करणारी आहे। लोकसंख्या वाढीमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी पडत आहे। शहर बस सेवा सर्व भागात पोहोचवण्याचे प्रयत्न होत असले तरी फेऱ्यांची संख्या अपुरी ठरत आहे। परिणामी नागरिक खासगी वाहनांवर अधिक अवलंबून होत आहेत। शाळा, महाविद्यालय, कार्यालय आणि दैनंदिन कामासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळे अपघातांचा धोका वाढत आहे। युवकांनी वेगावर नियंत्रण न ठेवणं, बेफिकीर वाहन चालकता आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती ही दिसून येते। धोकादायक वळण, सिग्नल्स आणि स्पीड ब्रेकर्सकडे दुर्लक्ष केल्यामुळेही अपघातांची शक्यता वाढते। अलीकडेच बेंगलोरमध्ये वेगावर नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात 5 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना तरुणाईसाठी गंभीर इशारा आहे। 2025 मधील अपघातांमध्ये 429 दुचाकींचा सहभाग होता, तर मृतांमध्ये 102 दुचाकी आणि सायकलस्वार होते। त्यानंतर 193 कार अपघातग्रस्त झाल्या। महामार्गांवरही अपघात हे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। मुंबई आग्रा महामार्गावर 42, नाशिक पुणे मार्गावर 29 आणि त्र्यंबकपेठ मार्गावर 20 अपघात नोंदवले गेले आहेत। डुलकी लागणं, मद्यप्राशन करून वाहन चालवणं, वेगावर नियंत्रण न ठेवणं, टायर फुटणं तसेच अवजड वाहनांची बेफिकीर वाहतूक ही अपघातांची प्रमुख कारणं आहेत। वाहतूक पोलीस आणि परिवहन विभाग हेल्मेट सक्ती, तपासणी आणि जनजागृती करत असली तरी नागरिकांकडून नियमांचं पालन अपेक्षे इतकं होत नाही। सूचना फलक, धोकादायक वळणांचे इशारे आणि सुरक्षिततेचे संदेश असूनही निष्काळजीपणा कायम आहे। अपघात घडल्यानंतरही केवळ हळहळ व्यक्त करण्यापेक्षा नियमांचे काटेकोर पालन करून अपघात टाळणं हे प्रत्येकाच्या हातात आहे आणि याची जाणीव ठेवणं आवश्यक आहे।